नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. अमेरिकेने भारतावर 500% टेरिफ लादण्याची घोषणा केली होती. ही घटना काही फार जुनी नाहीये. मग अचानक असं काय घडलं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाक मुठीत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करतात. त्यांना सांगतात की तुमच्यावर जे आम्ही टेरिफ लादलं होतं ते टेरिफ आता आम्ही 18% आणणार आहोत आणि लवकरच भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान ट्रेड डील होणार आहे. मला असं वाटतं या संवादाचं कारण डोनाल्ड ट्रम्प यांचं भय असावं. उदाहरण देतो. तुम्ही तुंबाड सिनेमा पाहिलाय का? अत्यंत देखणा असा भयपट आहे. हा तुंबाड सिनेमा पाहून एखाद्याची जर घाबरगुंडी उडाली असेल आणि त्याला तुम्ही जर सांगितलं, तुला मी असा एक सिनेमा दाखवतो, जो सिनेमा पाहिल्यावर तुला तुंबाड म्हणजे टॉम अँड जेरीचं कार्टून वाटेल, तो माणूस तुमच्यासोबत सिनेमा बघायला येईल का? तशाच प्रकारची स्थिती डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली आहे. अमेरिकेतल्या काही अर्थतज्ज्ञांनी डोनाल्ड ट्रम्प यांना असं काही भय दाखवलं, त्यामुळे अक्षरशः नमतं घेत ट्रम्प यांना मोदींना फोन करावा लागला. टेरिफ मागे घेण्याची घोषणा करावी लागली आणि ट्रेड डील होणार, आमचं ठरलंय हे जाहीर करावं लागलं. अमेरिकेने भारतावर जेव्हा 50% टेरिफ लादण्याची घोषणा केली, त्याच्यानंतर अमेरिकेचे कॉमर्स सेक्रेटरी हॉवर्ड लुटनिक याने एक विधान केलं होतं. ते असं म्हणाले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी सरपटत आमच्याकडे येतील, ट्रम्प यांना सॉरी म्हणतील आणि त्याच्यानंतर ट्रम्प ठरवतील की भारताला माफ करायचंय की नाही. लुटनिक यांनी जे विधान केलं होतं ते त्यांच्या मनातले मांडे ठरले. असं काही घडलं नाही. उलट ट्रम्प यांना नरेंद्र मोदी यांना फोन करावा लागला. फोन करण्यापूर्वी ट्रम्प यांना बहुधा अशी भीती सुद्धा वाटली असावी की मी जर नरेंद्र मोदी यांना फोन केला तर ते फोन घेतील का, म्हणून त्याच्याआधी त्यांनी वापरलं अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्गिओ गोर यांना. सर्गिओ गोर यांनी बहुधा ट्रम्प यांचा निरोप दिला असावा की ट्रम्प तुम्हाला फोन करतील आणि फोन करण्याचं कारण अमुक तमुक आहे, म्हणजे भारतावर आम्ही जे टेरिफ लादलंय ते आम्ही मागे घेतोय आणि ट्रेड डीलच्या बाबत सुद्धा ट्रम्प तुमच्याशी बोलणार आहेत. आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी हा फोन कॉल घेतला असावा. या फोन कॉल नंतर सर्गिओ गोर यांनी एक्सवर एक पोस्ट अपलोड केली आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी असं सांगितलं की ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना फोन केलेला आहे, म्हणजे त्यांनी कबुली दिली की फोन ट्रम्प यांनी केलेला आहे. आणि पुढे ते असंही म्हणाले की लवकरच एक महत्वाची घोषणा होणार आहे, स्टे ट्यून्ड. राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ट्रम्प यांनी सगळ्या जगाबरोबर टेरिफ नावाचा खेळ सुरू केला आणि या खेळाच्या विरोधात अमेरिकेतल्या अनेक अर्थतज्ञांनी त्यांना खडे बोल सुनावले. ट्रम्प यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केला. पीटर शिफ हे त्यातलेच एक अर्थतज्ञ, हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ आहेत आणि अमेरिकेमध्ये त्यांचा चांगलाच बोलबाला आहे. त्यांचं ताजं विधान आहे. ते असं म्हणाले की आपण जगावर अवलंबून आहोत. आपल्याकडे ज्या वस्तू निर्माण होत नाहीत त्या वस्तू आपण जगाकडून आयात करतो. आपल्याकडे जो पैसा येतो तो पैसा आपण साठवू शकत नाही. पीटर शिफ पुढे जाऊन असं म्हणतात, ते अत्यंत महत्वाचं आहे. ते असं म्हणतात की जगाचं अर्थकारण अमेरिकेमुळे चालत नाही, अमेरिकेचं अर्थकारण सगळ्या जगामुळे चालतं. अमेरिकेचा डॉलर लवकरच कोसळणार आहे आणि या डॉलरची जागा सोनं घेणार आहे. त्यांनी पुढे केलेलं जे विधान आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि बहुधा याच विधानामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना घाम फुटला असावा. ते असं म्हणाले की आपल्या समोर जे संकट आहे ते आपल्या लक्षात येत नाहीये. अमेरिकेमध्ये जी मंदी येऊ घातलेली आहे ती मंदी जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा 2008 मध्ये आलेली मंदी हा पोरखळे वाटेल. त्यांनी स्कूल पिकनिक या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. पीटर शिफ हा काही ऐरागेरा नाहीये, मराठीत ज्याला सोम्या गुम्या म्हणतात तशा प्रकारचा माणूस नाहीये, वजनदार माणूस आहे. आणि हे वजन असण्याचं महत्वाचं कारण म्हणजे 2008 मध्ये अमेरिकेमध्ये जो सबप्राईम क्रायसिस आला होता, रिअल इस्टेट क्षेत्र बुडालं होतं आणि रिअल इस्टेट क्षेत्राला कर्ज देणाऱ्या बँका पार बुडीत गेल्या होत्या. अमेरिकेमध्ये खूप मोठी मंदी आली होती आणि या मंदीचं सावट सगळ्या जगावर पसरलं होतं. 2008 मध्ये जी मंदी आलेली त्या मंदीचं भाकीत आधी ज्या अमेरिकी अर्थतज्ञांनी केलं त्याच्यामध्ये पीटर शिफ हे एक महत्वाचं नाव आहे. 2007 पासून ते या विषयावर बोलत होते, अमेरिकेला इशारा देत होते की अमेरिकेमध्ये खूप मोठी मंदी येते. प्रत्येक देशामध्ये काही चाटुकार मंडळी असतील जे नेत्यांचे पाय चाटण्याचं काम करत असतात, परंतु बहुतांश लोक अशी असतात जी प्रामाणिक असतात, परखड बोलणारी असतात, ज्यांना देशहिताचं भान असतं आणि ही मंडळी सतत नेतृत्वाचे कान टोचत असते. अशा अनेक लोकांनी ट्रम्प यांचे सातत्याने कान टोचले, त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. ज्या लोकांनी ट्रम्प यांचे कान टोचले ते कान जर प्रत्यक्ष टोचले गेले असते तर एव्हाना ट्रम्प यांचे कान जाळीदार झाले असते. परंतु अलीकडे हा आवाज इतका वाढलेला आहे की ट्रम्प यांना या आवाजाकडे लक्ष देणं भाग पडलं. ट्रम्प यांनी ते दिलेलं दिसतंय आणि त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केलेला दिसतोय. डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना जो फोन केला होता त्याच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर रात्री 11 वाजता एक पोस्ट अपलोड केली होती. त्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी भारतीयांना सांगण्याचा प्रयत्न केला की डोनाल्ड ट्रम्प यांनी मला फोन केला होता. या फोन कॉलमध्ये त्यांनी सांगितलं की भारतावर जे टेरिफ लादण्यात आलं होतं ते मी कमी करतोय आणि भारताबरोबर लवकरच
ट्रेड डील होणार आहे. आणि याच्याच आगेमागे बहुधा ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर म्हणजे ट्रूथ सोशलवर एक पोस्ट अपलोड केली होती आणि या पोस्टमध्ये त्यांनी सुद्धा ही सगळी माहिती दिली होती, परंतु त्याच्यामध्ये स्वतःचं नाक वाचवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये ट्रम्प असं म्हणतात की भारताने रशियाकडून तेल विकत घेणार नाही अशी कबुली मला दिलेली आहे. गेल्या काही काळ ट्रम्प सातत्याने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विधानं करतायत. मग अचानक त्यांनी हा फोन कॉल केला तर त्याची पार्श्वभूमी सुद्धा त्यांना तयार करावी लागेल. त्यांना जनतेला सांगावं लागेल की इतके दिवस पंगा घेतल्यानंतर हा फोन मी का केला. तर ती पार्श्वभूमी या पोस्टच्या माध्यमातून ट्रम्प यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की कारण भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार आहे, आम्ही सुद्धा त्यांच्यावर जे टेरिफ लादलेलं आहे ते आता आम्ही मागे घेतोय. ट्रम्प यांनी ही पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापार करार होणार याच्यावर सुद्धा जवळजवळ शिक्कामोर्तब केलेलं आहे. आणि या शिक्कामोर्तबानंतर काँग्रेस नेत्यांच्या पोटामध्ये जबरदस्त गुळा आला. तसाच गुळा जो अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांना भारत आणि युरोपमध्ये जो मुक्त व्यापार करार झाला त्याच्यानंतर आला होता. काँग्रेस नेत्यांनी मोदींवर टीका करायला सुरुवात केली की मोदींनी माघार घेतलेली आहे. काँग्रेसवाल्यांकडून ही अपेक्षा सुद्धा आहे. देशामध्ये जेव्हा काही चांगलं घडतं, देशाला बळकटीत देणारं घडतं, देशहिताचं काही चांगलं घडतं, तेव्हा काँग्रेसवाल्यांच्या पोटामध्ये मुरडा येतो आणि त्यांच्या परंपरेला काँग्रेसवाले जागलेले आहेत. त्यांनी लगेच आवाई उठवायला सुरुवात केली की नरेंद्र मोदी यांनी निश्चितपणे काहीतरी तडजोड केली असणार, त्यामुळे ट्रम्प यांनी टेरिफ मागे घेण्याची घोषणा केली. खरं तर काँग्रेसवाल्यांना एवढा कॉमन सेन्स हवा. जो माघार घेतो तो कधीच कॉल करत नाही. ट्रम्प यांनी फोन कॉल केलेला आहे, त्यामुळे माघार ट्रम्प यांनी घेतलेली आहे. गेल्या काही काळामध्ये ट्रम्प यांचं वागणं पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की ट्रम्प हे प्रचंड सैरभर झाले होते. ज्याला दाबता येईल त्याला दाबण्याचा प्रयत्न करत होते. व्हेनेझुएलामध्ये तर त्यांनी थेट राष्ट्राध्यक्षांचं अपहरण केलं. भारताबद्दल असं काही करणं त्यांना शक्य नव्हतं आणि भारताची त्यांना गरज सुद्धा होती. म्हणजे भूराजकीय परिस्थिती अशी बदलते, भारताचं वजन इतकं वाढतंय की भारताशिवाय काम करणं जगामध्ये कोणालाही शक्य नाहीये. त्यामुळे भारताची गरज सुद्धा आहे, भारताला दाबता सुद्धा येत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी यांच्याबरोबर समिट करून ट्रम्प यांनी याच्यातून मार्ग काढलेला आहे. भारताबरोबर ट्रेड डील होणार अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. खरं तर युरोप आणि भारताच्या मध्ये जेव्हा ट्रेड डील झालं होतं, मुक्त व्यापार कराराची घोषणा झाली होती, तेव्हाच ट्रम्प यांना जबरदस्त झटका बसला होता. आणि त्याच्यानंतर ट्रम्प यांच्यासमोर दोन पर्याय होते. एकतर पूर्वीप्रमाणे भारतावर आगपाखड करत राहणं किंवा भारताशी समेट करणं, भारताबरोबर जुळून घेणं आणि भारताच्या सोबत आम्ही ट्रेड डील करतो आहोत अशा प्रकारची घोषणा करणं. पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना कशा प्रकारे हाताळत आहेत ते सगळं जग बघत होतं. एका बाजूला ट्रम्प टीका करत होते, भारतावर आगपाखड करत होते, नरेंद्र मोदी यांचा जाणीवपूर्वक अपमान करत होते आणि नरेंद्र मोदी या सगळ्या प्रकाराला अनुल्लेखाने मारण्याचं काम करत होते. जगातले सगळे नेते हा तमाशा बघत होते, मजा घेत होते. हावर्ड लुटनिक यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती आणि या मुलाखतीमध्ये हावर्ड लुटनिक असं म्हणाले होते की ट्रेड डील तयार होतं, फक्त नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना एक फोन कॉल करण्याची गरज होती, परंतु मोदींनी फोन कॉल केला नाही आणि त्याच्यामुळे ट्रेड डील झालं नाही. हावर्ड लुटनिक यांनी ही मुलाखत दिली. या मुलाखतीचा भारतासह सगळ्या जगामध्ये गाजावाजा झाला, परंतु त्याच्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना कॉल केला नाही. उलट चर्चा अशा प्रकारची होती. जर्मन वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली ती बातमी तुम्हाला माहीत असेल की ट्रम्प नरेंद्र मोदी यांना वारंवार फोन करतायत. 4 वेळा फोन केला होता, परंतु मोदींनी हा फोन कॉल रिसिव्हच केला नाही. मोदी ट्रम्प यांना दाद देत नाहीत अशा प्रकारचं चित्र पश्चिमी मीडियाच्या माध्यमातून सगळ्या जगामध्ये व्हायरल झालं होतं. ट्रम्प यांच्यावर हे प्रचंड मोठं दडपण होतं. ही मोदी डिप्लोमसी जगातले सगळे नेते अगदी बारकाईने बघत होते आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल जगभरातील नेत्यांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण होत होता. त्याच विश्वासाचा परिणाम असा झाला की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतामध्ये येऊन गेले. त्याच्यानंतर युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेन भारतामध्ये आलेल्या, त्यांच्यासोबत युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष सुद्धा भारतामध्ये आले होते. हे नेते भारतात येऊन गेले. भारतात येणाऱ्या नेत्यांची सुद्धा आता रांग लागलेली आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा, त्याच्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ही सगळी मंडळी भारतामध्ये लवकरच येणार आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारतामध्ये येणार आहेत. भारताकडे यंदाच्या ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद आहे आणि ही परिषद भारतामध्येच होणार आहे. म्हणजे या ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने सुद्धा जगभरातील महत्त्वाचे नेते भारतामध्ये येणार आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये ट्रम्प प्रशासनातले जे नेते होते ते भारत आणि अमेरिकेच्या संबंधांचा चिखल बनवत होते आणि हा चिखल तुडवत होते. ट्रम्प यांना हे चित्र दिसत होतं आणि काही शहाणी माणसं त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होती, अरे सगळं जग भारताच्या सोबत चाललेलं आहे आणि आपण एकाकी पडत चाललेलो आहे. याचं सुद्धा ट्रम्प यांच्यावर निश्चितपणे एक जबरदस्त दडपण आलं असेल आणि त्याच्यातून
ट्रम्प यांचा हा फोन कॉल झालेला आहे. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये 27 जानेवारी रोजी जो मुक्त व्यापार करार झाला त्याच्यानंतर अमेरिकेची अवस्था फारच कठीण झाली होती. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी या करारावर जाहीरपणे टीका केली. अर्थात टीकेचा रोग युरोपच्या दिशेने होता आणि युरोपला खिजवण्याचा प्रयत्न होता की या करारामुळे भारताचं भलं झालेलं आहे, हा करार भारताच्या बाजूने झुकणार आहे. युरोपियन युनियनवर त्यांनी ताशेरे ओढले. ते असं म्हणाले की रशिया युक्रेन युद्ध रोखण्यामध्ये अमेरिकेची भूमिका खूप मोठी आहे, परंतु युरोपने मात्र भारताशी मुक्त व्यापार करार केला म्हणजे युरोपने विश्वासघात केला, अशा प्रकारचा आक्षेप स्कॉट बेसंट यांनी घेतला होता. आणि या विधानानंतर एक गोष्ट सिद्ध झाली होती की या व्यापार करारामुळे अमेरिकेला प्रचंड लागलेलं आहे, अमेरिका प्रचंड दुखावलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अमेरिका एकतर भारताची बाजू घेणं अपेक्षित होतं किंवा भारताच्या विरोधात जाणं अपेक्षित होतं. ट्रम्प यांनी फायद्याचा सौदा निवडला. त्यांनी भारताच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला. ट्रूथ सोशलवर जी ट्रम्प यांनी पोस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. ते असं म्हणाले की भारत आता व्हेनेझुएलाचं तेल विकत घेणार आहे. आता याच्यामध्ये भारत काही नवीन करत नाहीये. याच्यापूर्वी सुद्धा भारत व्हेनेझुएलाकडून तेल घेत होता जोपर्यंत अमेरिकेने व्हेनेझुएलावर निर्बंध लादले नव्हते. अमेरिकेच्या निर्बंधानंतर भारताची तेल खरेदी बंद झाली होती. आता व्हेनेझुएलाचा कब्जा अमेरिकेने घेतलेला आहे आणि व्हेनेझुएलाचं हे तेल आहे ते अमेरिका भारताला विकणार आहे. ते जर स्वस्तात मिळत असेल तर भारताची ते तेल घ्यायला काहीच हरकत नाहीये, कारण अमेरिकेच्या दृष्टीने हा लुटीचा माल आहे. ते स्वस्तात द्यायला अमेरिकेची काही हरकत असण्याचं कारण नाहीये आणि भारताला ते न घेण्याचं सुद्धा काहीच कारण नाहीये. गेल्या काही महिन्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी जे वेडेवाकडे निर्णय घेतलेले आहेत त्याचं कारण डबघाईला जाणारं अमेरिकी अर्थकारण. हे अर्थकारण वाचवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या परीने जे जमेल ते करत होते, इथे तिथे हात मारत होते आणि एक हात त्यांनी व्हेनेझुएलावर मारला. परंतु व्हेनेझुएलाचं तेल विकून अमेरिकेचं काही फार भलं होणार नाहीये, कारण अमेरिका त्यांच्या कर्जावर जे दरवर्षी व्याज भरतं ते व्याजच 1.2 ट्रिलियन इतकं प्रचंड आहे. आणि हा जो कर्जाचा आकडा आहे 38 ट्रिलियन तो सुद्धा फुगत जाणार आहे आणि व्याजाचं प्रमाण सुद्धा भविष्यामध्ये वाढत जाणार आहे. त्यामुळे व्हेनेझुएलाचं तेल हे अमेरिकेच्या दृष्टीने दात करून पोट भरण्याचा उद्योग आहे. त्याचा अमेरिकेला फारसा फायदा होण्याची अजिबात शक्यता नाहीये. एखाद्या देशाचं अर्थकारण बुडीत जातं, खड्ड्यात जातं, बर्बाद होतं, ही प्रक्रिया काही एका दिवसात होत नाही. अनेक वर्षांची ही साठवण असते. हळूहळू ही प्रक्रिया होत असते. अमेरिकेचं सुद्धा तसंच होत होतं. अमेरिकेची अर्थव्यवस्था आज अत्यंत वाईट वळणावर आहे. 6 महिन्यापूर्वी ग्लोबल टाइम्समध्ये, म्हणजे जे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचं मुखपत्र आहे, त्या ग्लोबल टाइम्समध्ये अमेरिकेच्या अर्थकारणावर एक लेख प्रसिद्ध झाला होता आणि हा लेख अत्यंत महत्त्वाचा होता. या लेखाचा सूर असा होता की अमेरिकेचं अर्थकारण आता मंदीच्या दिशेने जात आहे आणि आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी या लेखामध्ये अनेक अमेरिकी तज्ज्ञांचा निर्वाळा देण्यात आला होता. त्याच्यामध्ये JP मॉर्गन सारख्या वित्त संस्थेचे अनेक महत्त्वाचे अधिकारी होते. या लेखामध्ये अनेक महत्त्वाच्या लोकांची विधानं छापली गेलेली आहेत. JP मॉर्गनचे मुख्य अर्थविश्लेषक मायकल फेरोली यांचं एक विधान आहे. ते असं म्हणतात की अमेरिकेमध्ये मंदी येण्याची शक्यता पूर्वी 60% होती, ती आता 50%वर आलेली आहे. JP मॉर्गन चेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डिमन यांचं एक विधान आहे. ते असं म्हणाले की मंदीची शक्यता फेटाळता येत नाहीये. अमेरिकेतले अब्जाधीश गुंतवणूकदार स्टीव्ह कोहेन यांचं एक विधान आहे. ते असं म्हणाले की अमेरिकेमध्ये आर्थिक मंदी तर आलेली नाहीये, परंतु अमेरिकेच्या विकासाची जी वाढ आहे ती पूर्णपणे खुंटलेली आहे. म्हणजे सगळीच्या सगळी विधानं तुम्ही घ्या, ही सगळी विधानं नकारात्मक आहेत. अर्थकारणामध्ये काही चांगलं होत आहे असं यातला एकही तज्ज्ञ म्हणत नाहीये. आणि JP मॉर्गन सारख्या ज्या संस्था असतात, जागतिक दर्जाच्या वित्त संस्था आहेत आणि या वित्त संस्था सरकारच्या हातात हात घालून काम करत असतात. किंबहुना सरकारची एकूण जी रचना असते त्या रचनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे या वित्त संस्था असतात. या वित्त संस्थांचे महत्त्वाचे अधिकारी जेव्हा अशा प्रकारची विधानं करतात की अमेरिकेच्या अर्थकारणाचं काही खरं नाहीये, अमेरिकेचं जे अर्थकारण आहे ते मंदीच्या आजूबाजूला घोटाळत आहे, तेव्हा तो धोक्याचा इशारा असतो. आणि हा धोक्याचा इशारा ट्रम्प सत्तेवर आल्यापासून अमेरिकेतले अर्थतज्ञ देत आहेत. 6 महिन्यापूर्वी म्हणजे मे 2025च्या आसपास हा लेख ग्लोबल टाइम्समध्ये छापला गेला होता आणि या लेखामध्ये मुडीबद्दल जे काही लिहिलं होतं ते सगळ्यात धक्कादायक होतं. मुडी ही जागतिक दर्जाची रेटिंग एजन्सी आहे आणि या रेटिंग एजन्सीने अमेरिकेचं रेटिंग कमी केलं होतं आणि त्याची कारणं दिली होती की अमेरिकेमध्ये जो कर्जाचा बोजा आहे तो वाढत चाललेला आहे आणि या कर्जावर भरमसाठ व्याज द्यावं लागतंय, त्यामुळे अमेरिकेचं रेटिंग आम्ही कमी करतोय. या वित्त संस्थेने काही आकडे दिले होते, ते आकडे सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यांनी असं म्हटलं की 2024 मध्ये अमेरिकेची जी वित्तीय तूट होती ती 6.4 होती आणि 2035 पर्यंत ही जी वित्तीय तूट आहे ती 9% जाण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढच्या 10 वर्षामध्ये वित्तीय तूट म्हणजे काय, एखाद्या देशाचा जो उत्पन्न असतं आणि त्या देशाचा जो खर्च असतो याच्यामध्ये जो फरक असतो त्याला वित्तीय तूट म्हणतात.
ही वित्तीय तूट वाढत जाणं हे अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत नकारात्मक असतं. भारताने यंदाचा जो अर्थसंकल्प मांडलेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये ही जी वित्तीय तूट आहे ती 4.3% असेल अशा प्रकारची घोषणा सरकारने केली. म्हणजे भारताने आपली वित्तीय तूट कमी केलेली आहे, कर्जाचा बोजा सुद्धा कमी केलेला आहे. परंतु अमेरिकेमध्ये हा कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे. उत्पन्न आणि खर्च याच्यामध्ये जी तफावत आहे ती सुद्धा वाढत चाललेली आहे आणि ती भविष्यामध्ये कमी होण्याची शक्यता नाही आहे, वाढत जाण्याची शक्यता आहे, असं मूडीजने 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. आता 6 महिन्यानंतर सुद्धा अमेरिकेची जी परिस्थिती आहे ती फारशी बदललेली नाहीये. आता तुम्ही म्हणाल की 6 महिन्यापूर्वी ग्लोबल टाइम्समध्ये जे काही छापून आलं होतं त्याचा संबंध तुम्ही काल डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना जो फोन कॉल केला होता त्याच्याशी जोडताय. परिस्थिती 6 महिन्यामध्ये बदलू शकते, ती सुधारू शकते किंवा ढेपाळू शकते. अमेरिकेबाबत जर विचार केला तर ही परिस्थिती निश्चितपणे ढेपाळलेली आहे. त्याचं ताजं उदाहरण जानेवारी 2026 मध्ये कॉन्फरन्स बोर्ड या थिंक टँकचा एक अहवाल आला. ही अत्यंत महत्वाची थिंक टँक आहे, कारण या थिंक टँकमध्ये फॉर्च्यून 500 या कंपन्यांचे अनेक प्रतिनिधी सदस्य म्हणून सहभागी झालेले असतात. त्यामुळे या थिंक टँकचं महत्व मोठं आहे. याचा थेट संबंध जगातल्या औद्योगिक विश्वाशी आहे. या थिंक टँकचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की अमेरिकी ग्राहकाचा अमेरिकी सरकारवर जो विश्वास आहे तो गेल्या 12 वर्षामध्ये निश्चितम पातळीवर आलेला आहे. पीटर शिप यांनी हीच परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी जे सांगितलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत भीषण आहे अमेरिकेसाठी. ते असं म्हणाले की 2008ची बंदी आणि आता येऊ घातलेली बंदी याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. 2008 मध्ये अमेरिकेमध्ये जी मंदी निर्माण झाली त्याचं सावट सगळ्या जगावर पसरलं होतं, सगळ्या जगाला याचा फटका बसला होता. परंतु आता जे संकट येत आहे ते संकट फक्त अमेरिकेपुरतं मर्यादित असेल. हे आर्थिक गंडांतर फक्त अमेरिकेवर आलं असेल आणि सगळ्या जगाला मात्र त्याचा फायदा होणार आहे. एखाद्या गोष्टीची भीषणता, एखाद्या गोष्टीची दाहकता जेव्हा तुम्हाला समजून सांगायची असते तेव्हा तुम्ही तुलना करता. पीटर शिफ यांनी सुद्धा तेच केलेलं आहे. त्यांनी येऊ घातलेल्या संकटाची तुलना 2008च्या मंदीशी केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय, त्यांचं विधान अत्यंत महत्वाचं आहे. ते असं म्हणाले की 2008 मध्ये जी मंदी आली होती ती येणाऱ्या संकटाच्या समोर स्कूल पिकनिक वाढू शकते, म्हणजे पोळखेळ वाढू शकते. म्हणजे अर्थतज्ञ ट्रम्प यांना सांगण्याचा प्रयत्न करतायत की बाबा येणारं संकट खूप मोठं आहे, त्यामुळे फार शहाणपणा करू नकोस. या तज्ञांनी जी भीती व्यक्त केलेली आहे ती भीती ट्रम्प यांच्या मनामध्ये बहुधा ठाण मांडून बसलेली आहे. ही भीती त्यांना छळत असल्यामुळे खूप विचार करून त्यांनी नरेंद्र मोदी यांना फोन कॉल केला असावा आणि ही घोषणा केली असावी की भारतावर जे टेरिफ आम्ही लादलेलं आहे ते टेरिफ आम्ही मागे घेतोय आणि दोन्ही देशामध्ये आता मुक्त व्यापार करार होणार आहे. आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो, या फोन कॉलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा जो सूर असेल तो निश्चितपणे अजिजीचा असेल. डोनाल्ड ट्रम्प कदाचित नरेंद्र मोदी यांना सॉरी सुद्धा म्हणाले असतील. म्हणजे हावर्ड लुटनिक यांना जे स्वप्न पडत होतं ते प्रत्यक्षात घडलेलं आहे, परंतु ते उलट घडलेलं आहे. मोदींनी काही ट्रम्प यांना सॉरी म्हटलेलं नाहीये. ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना सॉरी म्हटलेलं आहे. किंबहुना त्यांचा सूर तरी तसाच आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोन कॉलची 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरामध्ये इथे मी संभवतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना ट्रम्प यांच्या कॉलबद्दल, या होऊ घातलेल्या ट्रेड डीलबद्दल ज्या काही असतील त्या व्यक्त करा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि सोबत सबस्क्राईब करा अर्थविषयक आमचा यूट्यूब चॅनल बीज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.